राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा आता वाचलेला आहे। तर सध्या मांजरीमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाबाबत देखील माहिती दिलेली आहे। मागण्यांचं निवेदन देखील या विद्यार्थिनीनं सोपवलंय। उपोषणस्थळी भेट देऊन अडचणी जाणून घेण्याचं राहुल गांधींनी आश्वासन दिलेलं आहे। दरम्यान आंदोलन स्थळावरून या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी संपूर्ण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण पाहू शकतो या विद्यार्थिनीनं राहुल गांधींसमोर सर्व समस्या ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत, निवेदनही दिलेलं आहे। त्या ठिकाणी नेमक्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत यानंतर? सेजल, आदिवासी वसतिगृहातील जे विद्यार्थी आहेत ते जवळपास 11 दिवसापासून आंदोलन करत आहेत आणि मी आत्ता मांजरीतल्या या आदिवासी वसतिगृहावरती आहे, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो हे सर्व विद्यार्थी जवळपास 11 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत। आणि याच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या ज्या काही मागण्या आहेत, जवळपास 17 ते 18 मागण्या आहेत। निशा साबळे हिने काल राहुल गांधींसमोर जो काही पुण्यात कार्यक्रम पार पडला, छात्रों की गूंज, या कार्यक्रमाच्या माध्यमातून निशा साबळे यांनी राहुल गांधींना देखील आदिवासी वसतिगृहांची आणि आश्रमशाळांची नेमकी राज्यात काय परिस्थिती आहे त्याचा संपूर्ण आढावा आणि ज्या काही व्यथा होत्या त्या राहुल गांधींसमोर मांडलेल्या आहे। निशा साबळे आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांना विचारूया की नेमकी काय परिस्थिती आहे, कारण काल ज्या पद्धतीने तुम्ही राहुल गांधींपुढे या सगळ्या समस्या मांडल्या, समस्यांचा पाढा वाचला, राज्यातली एकूण काय परिस्थिती आहे वसतिगृहांची, काल ज्यावेळी राहुल गांधींना तुम्ही हे सांगितलं, राहुल गांधीची नेमकी काय प्रतिक्रिया होती, नंतर काही बोलणं झालं का? नंतर तर त्यांचं आणि माझं काही बोलणं नाही झालं, पण ते तिथं स्टेजवरती समोर बोलत होते की मी पण तिथं येईन आणि मी याच्यात लक्ष घालून तुमच्या सगळ्या मागण्या ते सोडवण्याचा प्रयत्न करील आणि नक्कीच जर तुम्ही मला तिथं बोलवलं तर मग मी इथे येईल असं ते बोलले। आणि मी पण मग त्यांना सांगितलं आमचे जे मुलं आहेत त्यांची सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही इथं यावं आणि माझी पण इच्छा आहे आणि आम्हाला आवडेल की तुम्ही इथं आलात आणि आमच्या मागण्यांवरती बोललात आणि आमच्या मागण्या जर सुटत असतील तर ते आम्हाला आवडेल। पण मग काल राहुल गांधींनी हा मुद्दा घेतल्यानंतर काही प्रशासनाकडून, राज्य सरकारकडून तुम्हाला या सगळ्या आंदोलनासंदर्भात काही प्रतिसाद, त्यांच्याकडून काही पाठपुरावा? हा, म्हणजे हे झाल्यानंतर मग जी शासकीय यंत्रणा आहे त्यांचं ते खरं तर कामाला लागलेली दिसते आम्हाला। जे माझे मंत्री असतील त्यांची जी बैठक लागली त्यानंतर जे प्रशासनाकडून आम्ही दोघीजणी गेलो होतो तिथं खरं तर मग तिला पण कॉल येत होते। तर मग आमचं म्हणणं होतं की आत्ता कॉल करण्यापेक्षा तुम्ही आधीच जर याच्यावरती बोलला असतात, आधीच जर आमच्या समस्या सोडवल्या असतात तर आम्हाला तिथे जाऊन बोलण्याची गरज नसती लागली। पण मग राहुल गांधींसमोर या सगळ्या समस्या मांडण्याची संधी नेमकी कशी मिळाली? कारण विषय वेगवेगळे होते, बाकी तरुणी होत्या, तुम्हाला नेमकी संधी कशी मिळाली तिथपर्यंत जाण्याची? तुम्हाला माहीतच आहे की मागील 11 दिवसापासून आमचं हे आंदोलन चालू आहे। आमच्या बहिणी आणि भाऊ इथं उपोषणाला बसलेत मागील 10 दिवसापासून आणि हे सगळं असताना आम्ही जे विद्यार्थी आहेत, आम्ही गप्पा बसणारे विद्यार्थी नाही आहेत। आम्ही सोशल मीडियावरती जी कॅम्पेनिंग केली, जे व्हिडिओ टाकले, रील्स टाकल्या, त्यातून त्यांनी आमच्याशी संपर्क साधून आमची तिथं निवड केली आणि आमचे प्रश्न मांडण्याची त्यांनी आम्हाला तिथं संधी दिली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोलीमध्ये ज्या आदिवासी आश्रमशाळेतल्या मुलींचा मृत्यू झाला सर्पदंशाने, काय नेमकी परिस्थिती आहे राज्यातल्या सगळ्या आश्रमशाळांची, वसतिगृहांची? मुलांना नीट राहण्याची व्यवस्था नाही आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे, काय नेमकी परिस्थिती आहे? कारण या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास देखील तुम्ही केलेला आहे। ज्या राज्यभरामध्ये किंवा ज्या देशभरामध्ये ज्या आश्रमशाळा आहेत त्यांची परिस्थिती खूप म्हणजे त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे। एकतर तिथं त्यांना पिण्याचं पाणी नाही, स्वच्छ पिण्याचं पाणी नाही, फिल्टर नाही, जे पाणी येतं ते खराब असतं, लाल असतं आणि त्यातून मग जे विद्यार्थी असतात त्यांना उलटी किंवा जुलाब यासारखे आजार होतात आणि मग त्यातून त्यांच्यामध्ये जे जेवण असतं ते त्यांनी सेंट्रल किचन म्हणून पद्धत अवलंबली आहे आश्रमशाळेमध्ये। तर त्यामध्ये मग ते काय करतात, एका ठिकाणी जेवण बनवतात आणि मग ते 70-80 किलोमीटर असं लांब ते जेवण खेड्यापाड्यामध्ये घेऊन जातात आणि मग ते जायला एकतर ते सकाळी 3 वाजता जेवण बनवत असतील असा अंदाजे, जर एवढं लांब न्यायचं असेल तर, आणि मग ते तिथपर्यंत दुपारी 12-1च्या सुमारास जातं
आणि मग एवढा लांब जात असते असे तोपर्यंत ते जेवण खराब होतं. पण विद्यार्थी छोटे असतात, कारण आश्रमशाळा ह्या पहिलीपासून असतात, त्यांना कळत नाही की हे जेवण खराब झाले की चांगले. ते खातात भुकेच्या याने, ते सगळं जेवण खातात आणि मग त्यांना नंतर उलट्या जुलाब असं होतं. मग यातूनच जे आमचे आदिवासी विद्यार्थी आहे ते खरं तर कुपोषणाकडे वाटचाल करतात असं मला म्हणायचे. त्यांचं एज बी कमी होत चाललंय, त्यांना ॲनिमियासारखे आजार होत चाललेले आहेत. तर